नमस्कार, मी पंजाब 22-23 दरम्यान तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. मग ते सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या काही भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा एक अवकाळी म्हणजे ह्या 2-3 दिवसामध्ये असणार आहे म्हणून हे लक्षात यायचं. पण त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर 28, 29, 30च्या दरम्यान परत एक अवकाळी पाऊस येणार आहे. आपण ते सगळीकडे नाही, भाग बदलत विखुरलेल्या स्वरूपातच असणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता पेरणीचे दिवस जवळ आले, तुम्ही शेतीचे कामं करून घ्या, कारण की राज्यामध्ये 7 जूनला म्हणजे यावर्षी त्या टायमाला पाऊस येण्याची शक्यता आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या. माझा 7 जून पर्यंत राज्यामध्ये पाऊस येण्याची शक्यता आहे, म्हणजे मोसमी पाऊस येऊ शकतो म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यात मात्र मोसमी पाऊस येईल तेव्हा येईल, 7 तारखेला येईल, 7 जूनला येईल, पण त्या अगोदर मात्र 30 मेच्या दरम्यान म्हणजे राज्यामध्ये दररोज पूर्व मोसमी पाऊस गेल्या वर्षी जसा पडला तसाच पडणार आहे. म्हणून त्या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त आहे म्हणून तुम्ही काय करा, विजेपासून स्वतःची काळजी घ्या. त्याच्यानंतर आपली जनावरे झाडाखाली बांधू नका. राज्यामध्ये असा काही काही भागात पाऊस पडेल, शेतामध्ये पाणी साचेल, शेतातून वड्या नाल्याला पाणी देखील येईल म्हणून हे देखील अंदाज लक्षायचा. काही ठिकाणी पाणी साचेल, काही मध्ये पेंडवालता पडेल, कुठे रिमझिम पडेल, काही ठिकाणी चांदण्या साचल्यासारखा पडेल, काही ठिकाणी वड्याला पाणी देखील येईल, कुठं शेतातलं पाणी पुढे ढकलं. पण हे पाऊस मात्र गेल्या वर्षी जसा झाला तीच कॉपी मात्र यावर्षी होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. संत्र्याचे जे बगीचेवाले त्यांना तुम्ही ताण कसा द्यायचा तुम्ही तुमचं ठरवा, कारण की गेल्या वर्षी जसं पाऊस आहे तसाच आता देखील 30 मेच्या दरम्यान येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. आज देखील विदर्भामध्ये वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, बुलढाणा, अकोला, अमरावती, नांदेड, परभणी, जालना,